मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकमुळे आज हार्बर मार्गावरची वाहतूक केवळ पनवेल ते वडाळा स्थानकापर्यंत सुरू आहे। वडाळ्याहून पुढे जाण्यासाठी प्रवाशांना रस्ते मार्गाचा वापर करावा लागतोय आणि त्यामुळे वडाळा स्थानकाबाहेर प्रचंड वाहतूक कोंडी आहे। मुंबई पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त लावल्याने परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे। मात्र वडाळ्यात फलाट क्रमांक 1 पूर्णतः बंद आहे। याचा आढावा घेतलाय अमेय राणे यांनी। मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या जम्बो ब्लॉकमुळे पनवेल ते सीएसएमटी आज जी सेवा आहे ती केवळ वडाळा स्थानकापर्यंत आहे। मी सध्या वडाळा स्थानकात आहे आणि हार्बर लाईन आपण बघू शकतो की 1 नंबरची वाहतूक पूर्णपणे बंद आहे। 2 आणि 3 वरना ज्या गाड्या आहेत त्या सुटतायत पनवेलच्या दिशेने, कारण की वडाळ्याच्या पुढे लाईन पूर्णपणे बंद आहे। वडाळ्याच्या पुढे हार्बर मार्गाने सीएसटी कडे जाण्यासाठी केवळ रस्ते मार्गाचा पर्यायी वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडे करण्यात आलं। आपण वडाळा स्थानकावर लोकांना विचारूया की वडाळा स्थानकातली परिस्थिती कशी आहे। वडाळा स्थानक कुठून आलात, काय जायचंय, काही त्रास होतोय का मेगा ब्लॉक? हो नक्की, मेगा ब्लॉकचा तर त्रास होतोच। मी आता आलोय जुईनगरवरून, पण खूप स्ट्रगल करावं लागतं। आता इथून परत चेंज करून परत प्लॅटफॉर्म चेंज काय अलाउन्स नाही करत, काय नाही, परत इथून परत तिकडे चेंज करा, परत ती ट्रेन पकडा। हा मोठा टास्क आहे ॲक्च्युली। सर्वसामान्य माणसाला हा त्रास होतो, माणसाला त्रास होतोय आणि ऐन गर्दी आणि ऐन गरमीच्या उकाड्यात हा जो मेगा ब्लॉक प्रशासनाने घेतलाय त्याने सर्वसामान्य जो प्रवासी आहे त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो। आपण बघू शकतो वडाळ्याकडे ही आलेली एक गाडी आहे आणि ती आता 2 नंबर प्लॅटफॉर्मवर लागली आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मवरनं ती पुन्हा एकदा पनवेलच्या दिशेने रवाना होईल। कॅमेरामन अनुप रस्तोगी, अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।